तर स्वागत आहे तुमचं लव्ह स्टोरी पार्ट 5 मध्ये आणि माझ्या पप्पाने काय केलं मी तुम्हाला ते पुढे सांगते. ओके. मग पुढे काय झालं, पप्पाने त्यांना कॉल केला आणि बोलले, तू ह्या गावामध्ये परत दिसला पाहिजे नाही, तू मुंबईला निघून जा. तर मग त्यांनी मला सांगितलं, तुझे पप्पा असं असं बोलतायत, काय करायचं आता? तर मी बोलला, आता काय करणार आहे आपण? तर तो बोलला, आता मला पण जावं लागेल, कारण की माझ्यामुळे तुला पण जास्त त्रास होईल. मी बोलायची, नका जाऊ मला सोडून, प्लीज प्लीज. तर बोलले, आता काहीच करू शकत नाही आपण. मग ते निघून गेले मुंबईला. आणि काय झालं, माझ्या पप्पांनी माझ्याकडून फोन घेतला आणि लॉकरमध्ये बंद करून ठेवला. बोलले, तुला आत्तापासून फोन भेटणार नाही, कारण की तू आमचं काहीच ऐकत नाही. आणि मी एवढी रडायची, मला फोनवर मी बोलू कसं यांच्यासोबत? आणि त्यांचा पण फोनचा डिस्प्ले फुटला होता. आणि मी काय करायची, माझ्या मम्मीकडे छोटा फोन होता बटनाचा. तर मम्मी झोपली ना दुपारचं, तर मी फोन घ्यायची किंवा घरामध्ये कोणी नसलं ना, मग घ्यायची आणि मग बोलायचे त्यांच्यासोबत. आणि त्यांच्याकडे पण फोन नव्हता. त्यांच्या बाजूचे एक बाबा होते, त्यांच्या फोनवर मी फोन करायची आणि मग आम्ही दोघं जण बोलायचो. आणि ते पण थोडा वेळ बोलायचो. आणि माझा भाऊ यायचा, लगेच विचारायचा मला, कोणाचा फोन चालू आहे? तो तर खूप डेंजर होता बाबा. आणि मी तेव्हा खूप आजारी पडायची, मला डायरेक्ट सलाईन लावावं लागायचं. मला जेवायला दिलं तरी माझ्या डोळ्यातून नुसतं पाणी. मी एवढी रडत होते ना, मी पार पागल सारखी ओरडत होते. मग घरचे बोलले, आता काय करायचं हिचं? आणि मी YouTubeला फुल व्हिडिओ टाकला आहे लव्ह स्टोरीचा. तर तुम्ही प्लीज तिथे जाऊन बघा एकदा. मग काही दिवस असंच चालू राहिलं आणि ते माझ्यासाठी परत गावाला आले. आणि ते आले आणि मी त्यांना भेटायला गेले आणि एवढा मोठा सीन झाला ना, मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते.